जालना जिल्ह्यातील आलेल्या 8,551 जन्म प्रमाणपत्रांपैकी 3,595 बांगलादेशींचे जन्म प्रमाणपत्र रद्द. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट. बांगलादेशींना बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यावर होणार गुन्हा दाखल. नागपूरच्या दंगलीचं कनेक्शन बांगलादेश आणि मालेगाव वंशी किरीट सोमय्या यांचा आरोप. जालना जिल्ह्यात बांगलादेशींना देण्यात आलेल्या 8,551 जन्म प्रमाणपत्रांपैकी 3,595 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज गुरुवारी जालन्यात दिली आहे. किरीट सोमय्या यांनी आज जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यानंतर ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की जालना जिल्ह्यातील अंबड, भोकरदन, जालना आणि परतूर तालुक्यातून बांगलादेशींना प्रमाणपत्र देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले होते. त्यानुसार वाटप केलेल्या एकूण प्रमाणपत्रांपैकी 3,595 प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आले, तर उर्वरित अर्जांपैकी 70% अर्ज रद्द होतील असंही सोमय्या यांनी म्हटलंय. बोगस प्रमाणपत्रांपैकी आतापर्यंत 24 ठिकाणी FIR दाखल झाले असून अकोल्यात 53 लोकांना अटक झाली आहे, तर मालेगावात 38 जण फरार आहेत. नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराचा बांगलादेश आणि मालेगाव कनेक्शन असल्याचंही सोमय्या यांनी म्हटलंय. तो बांगलादेशी किंवा अपात्र लोकांना बनावटी कागदपत्राच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र देण्यात आलंय. जालना जिल्ह्यात पण मोठा घोटाळा झालेला आहे. जालना जिल्ह्यात एकंदर 8,591 जन्म प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातून देण्यात आले. त्यातना 3,595 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय आज जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. ह्या आदेशावर तहसीलदारला अधिकार होता, सही करण्याचा जबाबदारी होती. त्याच्यापेक्षा खालच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे नायब तहसीलदाराने हे प्रमाणपत्र दिले आहेत. राज्य सरकारने आदेश दिले आहेत आणि त्यामुळे 8,591 45% म्हणजे 3,595 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याची घोषणा आता हे आदेश महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतला दिला जाणार. अंबडमध्ये एकंदर 1,787 अर्ज आले, त्यातना 10 फेटाळण्यात आले आणि 1,760 लोकांना प्रमाणपत्र दिलं गेलं, ते सगळे रद्द झाले. दुसरी गोष्ट ही पण आहे की एकंदर जे 8,591 देण्यात आलं त्या अर्धे रद्द झाले. जे उरलेले 4,000च्या आसपास आहेत त्यात सुमारे माझ्या माहितीप्रमाणे 1,000हून जास्त अर्ज अपात्र लोकांना प्रमाणपत्र दिले गेले. काहीच डॉक्युमेंट दिलेले नाही. मला असं वाटतं की 8-10 दिवसात याची चौकशी पूर्ण होईल आणि या सगळ्या जालना, भोकरदन, अंबड आणि परतूर या 4ही ठिकाणी मला विश्वास आहे की FIR गुन्हा दाखल केला जाणार. शेकडो लोकांवर कारवाई होणार. जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे, त्या तहसीलदारांनी दिलं, त्यांच्यावर काय करणार? त्याचा संबंधात डिपार्टमेंटने इन्क्वायरी करावी लागणार आहे. पण माझं पहिलं जे लक्ष आहे की जे अपात्र लोक आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे बांगलादेशी आहेत, कारण की हा जो कायदा आहे तो आजच्या नाही, 69 पासून आहे. अधिकार तहसीलदारला फक्त गेल्या वर्षी मिळाले. तर अर्ज आले त्यात 98% मुस्लिम आहेत आणि हे मुस्लिम बांगलादेशी ते संबंधित आहेत. जिल्ह्यामध्ये किती बनावट अर्ज दिले गेले असं मुद्दा तर हे पहिली झालं की 8,500 दिले गेले, त्यात सुमारे 3,600 आता रद्दच झाले, म्हणजे होत आहे, निर्णय झाला आहे. उरलेले जे 4,500 आहे निश्चितपणे मी आपल्याला सांगू शकतो त्यातना 70% अर्ज रद्द होणार आणि त्यात 1,000च्या वर फसवे कागदपत्र, खोटे एफिडेव्हिट किंवा बनावटी डॉक्युमेंट वाल्या. हे बनावट अर्ज म्हणजे रोहिंग्यांचं असं वाटत नाही. माझ्या दृष्टीने असं आहे की हो, हे बांगलादेशी रोहिंग्या आहेत, पण शासकीय दृष्टीने हे अपात्र लोक.
मी म्हणालो मंजूर आहे ना, अपात्र आहे ना. अपात्रता अर्थ काय की या व्यक्तीकडे त्याचा हिंदुस्थानात जन्म झाला याचा कागद नाहीये. मग तो बांगलादेशी आहे, रोहिंग्या आहे, अफगाणी आहे, पाकिस्तानी आहे, त्याने मला फरक पडत नाही. मागचं जे असं आलं होतं 1 महिन्याचं अल्टिमेटम दिलं होतं प्रशासनाने, त्याचा काही फायदा झाला का? किंवा खूपच फायदा झाला? आपण तसं बघायला गेलो तो गेल्या 3 महिन्यापासून हा विषय मी हातात घेतल्यानंतर 2 SIT झाल्या. दुसरी गोष्ट, आतापर्यंत सुमारे 24 ठिकाणी FIR दाखल झालेले आहे. 24. फक्त तुम्हाला अकोल्याचं सांगू तर अकोल्यात 53 लोकांना अटक झाली आहे. मालेगाव मध्ये 38 लोकांचे अटक किंवा फरार आहे.